आणि त्यामुळे कुठेतरी महायुती या महायुतीसमोर एक अर्थातच प्रणिता 11:30 वाजताची वेळ सध्या देण्यात आली आहे की 11:30 वाजेपर्यंत दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणी पोहोचल्यानंतर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन करतील, वंदन करतील, नतमस्तक होतील आणि त्यानंतर याच ठिकाणावरनं वरईला ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आहे त्या ठिकाणी जाताना दिसून येतील आणि तिकडे 12:15 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे आणि साधारणतः ती पत्रकार परिषद किती वेळ चालते त्याच्यावर अवलंबून आहे की त्याच्यावर ठाकरेंचे जे विरोधक आहेत, जे महायुतीचे असतील किंवा मग इतर पक्षातले असतील, त्यांचं नेमकं याच्यावर काय मत येतं, त्याच्यावर काय म्हणणं येतं. पूर्ण राजकीय समीकरण जे आहे ते आज बदलण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट हा देखील कुठेतरी ठाकरे बंधूंसोबत समोर जाताना दिसून येणार आहे. पण अशामध्ये समजा महायुतीमध्ये पाहायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवारांची ही कुठेतरी दिसून नाही येत आहे. अशामध्येच हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन बळकट जे आहे आपले सगळे उमेदवार देणार आणि महायुतीच्या विरुद्ध लढताना दिसून येतील. त्यापूर्वी मात्र आजचं चित्र हे पूर्ण वेगळं आहे, ज्याबद्दल आपण सकाळपासूनच जे आहे बातम्या दाखवत आहोत की कशा पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि कशा पद्धतीने समीकरणं जी आहेत ती बदलताना दिसून येतील. अर्थातच पुन्हा एकदा चित्र समजा इकडचं पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते एकवटायला सुरुवात झाली आहे. इतकंच नव्हे तर काही महिला देखील या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, ठाकरे बंधू आलेले आहेत, पत्रकार परिषद आहे, काय सांगाल? मी तर म्हणेन आम्हाला आनंद झालेलाच आहे. हा क्षण आनंदाचा आहे. तर आपणच नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातले जनता, प्रत्येक मराठी माणूस आज आनंदित असतील आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाही आनंद झालेला असेल. तर आनंदाचा क्षण आहे, सगळेच एन्जॉय करणार आहेत. थोडी थांबू, आपण वाट बघू. त्याच्यानंतर जल्लोष आहेच, गुलाल तर उडवायचंच आहे. अच्छा, गुलाल उडवायचा आहे. निवडणुकीची संपूर्ण तयारी दोन्ही ठाकरे बंधूंची झाली आहे का? हो, नक्कीच झालेली आहे. तुम्ही इच्छुक आहात का उमेदवार म्हणून? नाही. तुम्ही निवडणुकीसाठी इच्छुक नाहीये. मग तुम्ही आता या ठिकाणी आलेले आहात, काही चेहरे या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे दिसून येत आहेत, तर तुम्ही नाही आहात. मग तुम्ही कोणत्या ठाकरेंचे आहात? उद्धव ठाकरेंचे आहात की राज ठाकरेंचे? आता आम्ही दोन्ही ठाकरेंचे आहोत. आता दोन्ही ठाकरेंचे, म्हणजे कार्यकर्ते पण आता एकवटलेले आहेत दोन्ही भाऊ सोबत. हो, नक्कीच. नक्कीच एकवटले. आपण अजून देखील या ठिकाणी महिला आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थातच ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी झालेली आहे आणि कशा पद्धतीने निवडणुकीला आता सामोरं जाणार आहात? ताई, बोला, व्यक्त व्हायला लागेल आता तुम्हाला. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, सगळ्यांसाठी ऐतिहासिक हा क्षण आहे, व्यक्त होणं गरजेचं आहे. हे बघा, आता प्रश्नपत्रिका सगळ्यांच्या हातात आलेली आहे आणि पण प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी आहेत. आता ती उत्तरांसाठी आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल. 16 जानेवारी साठी आपण सगळेच उत्सुक आहोत. त्यामुळे जस्ट वेट अँड वॉच. आता आमच्याच प्रतिक्रिया द्यायच्या आणि आम्हीच काय ते आमची पाठ आम्हीच वाजवून घ्यायची, त्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रभर कळेल 16 जानेवारीला काय रिझल्ट येते. आणि आम्हाला दोन्ही बंधू एकत्र आल्याचा खूप अभिमान आहे, आनंद आहे.